केंद्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटने पॅन कार्ड 2.0 या प्रोजेक्टची घोषणा केलेली आहे आणि याच्यामध्ये तुमचं सध्याचं पॅन कार्ड आहे त्याच्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात येणार आहेत. तुम्ही असं समजा की नवीन पॅन कार्डच आता देण्यात येणार आहे. नवीन पॅन कार्ड जरी तुमच्याकडे जुनं असेल तरी आता नवीन पॅन कार्ड देण्यात येणार आहे आणि याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे. मग आता नेमकी पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट आहे काय? तुमच्या पॅन कार्डमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत? जर नवीन पॅन कार्ड येणार आहे तर जुन्या पॅन कार्डचं काय होईल? तुम्हाला आता परत पॅन कार्ड काढण्याची पूर्ण प्रोसेस करावी लागेल का? त्यासाठी किती खर्च येईल? ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण नीट या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. मित्रांनो, आता आपल्याला प्रश्न पडेल की ऑलरेडी आपल्याकडे पॅन कार्ड असताना नवीन जो पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट आहे तो आणण्याची काय गरज आहे? पॅन कार्ड ही आपली आर्थिक ओळख आहे. बघा, पॅन कार्डचा वापर आपण समजा तुम्हाला बँकेचं नवीन अकाउंट काढायचं आहे तर तुम्हाला पॅन कार्ड लागतं. तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे पॅन कार्ड लागतं. इन्कम टॅक्स भरायचं आहे पॅन कार्ड लागतं. जीएसटी रिलेटेड काही असेल तर पॅन कार्ड लागतं. तुमचे कुठलेही आर्थिक व्यवहार असतील, तुम्हाला लोन घ्यायचं आहे तर तुम्हाला पॅन कार्ड लागतं. म्हणजे तुमचे सगळे जे आर्थिक व्यवहार आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला पॅन कार्ड लागतं. ही आपली आर्थिक ओळख आहे. पण सध्याची केंद्राची जी पॅन कार्डची सिस्टम आहे ती जुनी झालेली आहे. ती जवळपास त्याचं जे सॉफ्टवेअर आहे, टेक्नॉलॉजी आहे ती सगळं 15 ते 20 वर्ष जुनं आहे. त्याच्यामुळे ते ॲडव्हान्स नसल्यामुळे त्याच्यामुळे सिक्युरिटी म्हणजे त्याचं काय पॅन कार्डचा गैरवापरचा प्रकार जास्त आहे. समजा तुमचं पॅन कार्ड हे दुसरं कोणीही वापरून चुकीचे कामं त्याच्यावर करू शकतं. तसंच टॅक्सची चोरी सुद्धा केली जाते. तर टॅक्सची चोरी पकडताना पण प्रॉब्लेम होत आहे केंद्र सरकारला. आणि त्याच्यामुळे ही सिस्टम आहे पॅन कार्डची प्रणाली जी आहे पॅन कार्डची ती खूप जुनी झाली असल्यामुळे सरकारने आता पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट आणलेला आहे. आता या पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्टमध्ये असणार काय? त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्टमध्ये पॅन कार्डची जी पूर्ण सिस्टम आहे, प्रणाली आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स वापरण्यात येणार आहेत. तसे तुमचं हे पॅन कार्ड असणार आहे, पूर्ण सिस्टम असणार आहे ती पूर्ण डिजिटल असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची आता जे नवीन पॅन कार्ड येईल त्याची तुम्हाला हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट करून तुम्हाला मिळणार नाही. सध्या तुमच्याकडे जसं प्रिंट केलेलं कार्ड आहे तसं मिळणार नाही. ते पूर्णपणे डिजिटल असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. आणि हे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स सॉफ्टवेअर वापरल्यामुळे काय होणार आहे, त्याची सिक्युरिटी वाढणार आहे. म्हणजे तुमचं जे पॅन कार्डचा गैरवापर करू शकतं ते कमी होणार आहे. तसंच टॅक्स चोरी जर कोणी करत असेल तर ते सरकारला पकडण्यास मदत होणार आहे. आता याच्यामध्ये तुमच्या जे सध्याचं पॅन कार्ड आहे त्याच्यामध्ये काय बदल होणार आहेत? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल बघा काय होणार आहे. एक तर ते डिजिटल असणार आहे, पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. दुसरं म्हणजे तुमच्या पॅन कार्डवर एक QR कोड येणार आहे. QR कोड. आता QR कोडचा फायदा काय असणार बघा, तुमच्या पॅन कार्डवर तुमचं नाव, पॅनचा नंबर काय आहे हे कोणतेच डिटेल दिसणार नाही. ते पूर्णपणे लपवलेले असतील आणि ते लपवलेले असतील त्या QR कोडमध्ये. जर तुमच्या पॅनची पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर QR कोड स्कॅन करूनच ते मग पॅनचे डिटेल्स काढता येतील. त्याच्यामुळे तुमची जी माहिती आहे ती माहिती तुमची लपवली जाणार असल्यामुळे ते सिक्युअर असणार आहे. त्याची पॅन कार्डचा गैरवापर याच्यामुळे टाळता येणार आहे. आता एवढे बदल जर सरकार पॅन कार्डमध्ये करणार आहे, नवीनच पॅन कार्ड येणार आहे, तर तुमचं जुन्या पॅन कार्डचं काय? तुम्हाला नवीन परत बनवावं लागेल का? त्याचा खर्च काय असेल? तर तुमचा जो पॅन नंबर असणार आहे तो पॅन नंबर बदलणार नाही. जरी नवीन पॅन कार्ड आलं तरी पॅन नंबर बदलणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी काहीही करायचं नाही. तुम्हाला फक्त तुमचं सध्याचं पॅन कार्ड हे आधारशी जोडून घ्यायचं आहे. आधारशी जोडलं गेलं तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलेही पैसे लागणार नाहीत. घर बसल्या तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची जी आयकर विभागाची जी साईट असते, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते पॅन कार्ड डाउनलोड करू शकता, PDF मध्ये घेऊ शकता. तुम्हाला काही करायचं नाही. एकदा की प्रोजेक्ट रेडी झाला, नवीन पॅन कार्ड आलं तर ते तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त तुमचं पॅन कार्ड सध्याचं आधारला लिंक करून घ्या. मग तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही. घर बसल्या तुम्हाला ते त्या साईटला जाऊन मिळू शकतं. आता याची नेमकी तारीख देण्यात आलेली नाही की नेमकी नवीन पॅन कार्ड कधी येतील, कधी हे पूर्णपणे सुरू होईल, कारण हा प्रोजेक्ट सध्या चालू आहे, पूर्णपणे झालेला नाही. त्याच्यामुळे नेमकी तारीख पूर्ण अजून डिटेल्स त्याच्यावर आल्यानंतर आपण अजून याच्यावर व्हिडिओ टाकू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा.